लसूण सुक्या खोबऱ्याची स्वादिष्ट चटणी बनवण्यासाठी इथे आपण काही साहित्य काढून घेतले आहे। त्यामध्ये 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत। मिरची आता आपल्याला देठं काढून खुडून घ्यायची आहे। मध्यम तिखट मिरची इथे मी घेतली आहे। खुडलेली मिरची मिक्सरमध्ये घेऊन 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडं पाणी घालून याची चटणी वाटून घ्यायची आहे। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे घालून उरलेला लसूण बारीक चिरून लसूण छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आता मिक्सरला वाटलेली चटणी तेलामध्ये 3 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे। इकडे आपली चटणी तेलावर व्यवस्थित परतली गेली आहे। चटणीने छान तेलही सोडलं आहे। वरून 1 ते 1.5 वाटी पाणी घालायचं आहे आणि गॅस कमी ठेवून 3 ते 4 मिनिटं ही चटणी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। इकडे आपली चटणी शिजून झालेली आहे। इथे आपली तोंडाला चव आणणारी स्वादिष्ट अशी लसूण सुक्या खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। लसूण सुक्या खोबऱ्याची स्वादिष्ट चटणी बनवण्यासाठी इथे आपण काही साहित्य काढून घेतले आहे। त्यामध्ये 10 ते 12 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत। मिरची आता आपल्याला देठं काढून खुडून घ्यायची आहे। मध्यम तिखट मिरची इथे मी घेतली आहे। खुडलेली मिरची मिक्सरमध्ये घेऊन 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडं पाणी घालून याची चटणी वाटून घ्यायची आहे। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे घालून उरलेला लसूण बारीक चिरून लसूण छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। आता मिक्सरला वाटलेली चटणी तेलामध्ये 3 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे। इकडे आपली चटणी तेलावर व्यवस्थित परतली गेली आहे। चटणीने छान तेलही सोडलं आहे। वरून 1 ते 1.5 वाटी पाणी घालायचं आहे आणि गॅस कमी ठेवून 3 ते 4 मिनिटं ही चटणी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। इकडे आपली चटणी शिजून झालेली आहे। इथे आपली तोंडाला चव आणणारी स्वादिष्ट अशी लसूण सुक्या खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे।